तर जीआरच्या मुद्द्यावरून सध्या रणकंदन सुरू आहे, जाणून घेऊया त्या संदर्भात। मराठा आरक्षणावरून विनोद पाटील यांची राज्य सरकारकडे मोठी मागणी। मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार फक्त रहिवास किंवा अधिवासाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावी। ज्यांच्या नोंदी नाही त्यांना 1967 पूर्वीच्या फक्त रहिवासी पुराव्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यावी, विनोद पाटील यांची मागणी। बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ देणार नाही, मंत्री पंकजा मुंडेंची ठाम भूमिका। तर पंकजा मुंडे काट्याच्या रस्त्याने जाणार नाहीत, जरांगेंचं भाष्य। कुठल्याही प्रकारे चुकीचं प्रमाणपत्र निघणार नाही याची ग्वाही बैठकीत ओबीसी समाजाला दिली। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पुन्हा एकदा स्पष्ट, कुणबी म्हणून नोंद असेल तर वंशावळीनुसार प्रमाणपत्र द्यावं, अशाही सूचना। 1994च्या 16% आरक्षणावरही तातडीनं सुनावणी होणं आवश्यक। भुजबळांकडून सरकार आणि फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न। भुजबळांना लवकरच खडी फोडायला जावं लागणार, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली ओबीसी आरक्षणाची लढाई आता रस्त्यावर उतरून सुरू होणार। भुजबळांचा इशारा, तर आता न्यायालयात खेटायचं असेल तिकडे खेटू, रस्त्यावर खेटायचं असेल तिकडे खेटू, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे की नाही? मूर्खांनो, दुसरा जीआर काढण्याआधी पहिला जीआर रद्द तरी करा। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढली। शनिवारी नागपुरात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बैठक। तर 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणार। ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन। लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं। गेवराई तालुक्यातील फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासलं। मराठा समाजाला आरक्षणाची गरज, मात्र कुणबीच ओबीसीमधून आरक्षण जाईल। मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलतायत। प्रकाश आंबेडकर यांचा मराठा आरक्षणाच्या जीआरवरून फडणवीसांवर आरोप।